रिटेनिंग वॉल आणि रस्ता झाल्यानंतर अडीचला बाजार एक नागरिक संच केला आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की हे पाडून टाकलं. त्याच्यामध्ये 20 ते 22 कोटी रुपये रस्त्याला खर्च केला. पाडण्यासाठी 11 कोटी रुपये नागरिकांना पूर्ण काढला. पुढे बुडाले असते माझ्या घरात साफ त्याच्या छाती इतकं पाणी पलीकडे घरामध्ये आमची 76 वर्षाच्या वरची आजी आई बाबा आहेत काका काकू कसं काय त्यांना बाहेर काढायचं. एकतर तुम्ही पाणी सोडणार आहे तर ते सांगायला पाहिजे होतं पहिली गोष्ट. आणि जर पाणी सोडलं तर कोणी हेल्प करायला पहिल्यांदा आलं पाहिजे होतं. आधी तर न्यूजवाले झाले ते येण्यापेक्षा जर कोणी असा सगळं गणपती मंडळच होतं तर गणपती मंडळातली लोक पण काही एवढी म्हणजे यंग आहेत पण इतकीही नाही आहेत की ते त्यांचं स्वतःचा पण जीव इम्पॉर्टंट आहे ना कारण की त्यांच्या घरी आणि आज 26 वर्ष झालं आम्ही या भागात राहतोय कधीही एवढं पाणी आलेलं नाही पहिल्यांदाच झालंय. खूपच मग नंतर सगळे येऊन त्यांनी बघून उपयोग नाही ना त्याचा आणि त्याचा आधी येऊन आम्हाला सांगणं हे इम्पॉर्टंट होतं. घरामध्ये जर तिला आणायला आम्ही गाडी पार्किंग मध्ये आणली तर अक्षरशः पार्किंग म्हणजे गाडीच्या बॉनेट पर्यंत पाणी होतं. तिला कसं बसवलं आणि मग दुसरीकडे हे नेलं. सो हे किती हे आणि सकाळी जेव्हा चेक केलं तेव्हा काहीच नव्हतं. एक आधी इन्फॉर्मेशन आज गाडी फिरली की पाणी येणार आहे सोडणार आहे ते त्यावेळी 5,000 पेशंटनी पाणी सोडल्यानंतर आम्हाला आज वॉर्निंग मिळाली सकाळी. ते आधी त्या दिवशी मिळाली असते तर आमच्या सगळ्या गाड्या वाचल्या असत्या. आज कितीतरी माणसं म्हणायची आम्ही आमच्या जर गाड्या नवीन करतात माझी 6 महिने झाली गाडी घेऊन आणि ती पाण्यात गेली